आनंदी कावळा. एक लहानसे गाव होते. त्या गावामध्ये एकच पाणी भरावयाची विहीर होती. गावात एकच विहीर असल्याने सर्व लोक त्या विहिरीचे पाणी प्यायचे. त्यामुळे सर्व बायका पाणी घेऊन जाण्यासाठी पटकन विहिरीजवळ यायच्या. या विहिरीजवळ एक मोठे झाड होते. त्या झाडावर एक आनंदी कावळा नेमाने पाणी पिण्यास येत असे. बायका हंडे भरून घेऊन घरी निघाल्या की कावळा येऊन त्या हंड्या बुडवायचा. पाणी उष्ट हंड्यात ओतून परत पाणी भरून निघाल्या की कावळा परत पाणी उष्ट करावायचा. अखेर सर्व बायका त्रासून गेल्या. सर्वांनी ठरविले की राजाकडे तक्रार घेऊन जाऊ. पुढे काही दिवसांनी राजाचा दरबार भरला. त्यावेळी त्या सर्व बायकांना त्या कावळ्याबद्दल राजाकडे तक्रारी केली. राजाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याने शिपायाकरवी त्या कावळ्यास पकडून आणले. राजाने विचारले, तू या बायकांचे पाणी उष्ट करतो का? कावळ्याने काव काव करीत हो म्हणून सांगितले. राजाला खूप राग आला. त्याने कावळ्याला विहिरीतल्या पाण्यात टाकले. कावळा पहिले गाणे म्हणू लागला. विहिरीच्या पाण्यात पोहायला शिकूया, बाबा विहिरीत पोहायला शिकूया. तो हे गाणे सारखे म्हणत होता. राजाने शिपायास सांगितले की कावळा मेला का बघून या. शिपाई म्हणाला. कावळा अगदी ऐश आरामात पाण्यात पोहत गाणे म्हणत होता. राजाने कावळ्यास चिखलात टाकून द्या अशी आज्ञा दिली. लगेच शिपायांनी कावळ्यास उचलले व चिखलात टाकून दिले. तर कावळा लगेच गाणे म्हणू लागला. चिखलात घसरगुंडी करूया. त्याची घसरगुंडी चालली आहे असे पाहून शिपायांनी राजास सांगितले की कावळा मेला नाही. राजास फारच संताप आला. त्याने कावळ्यास काट्यात टाकून द्या अशी आज्ञा केली. कावळा गाणे म्हणू लागला. लगेच शिपायाने राजास सांगितले की कावळा गाणे म्हणतोय, काट्याने कान टोचूया. राजा खूप संतापला. जा त्याला तेलाच्या पिंपात टाका. शिपायाने कावळ्याला तेलाच्या पिंपात नेऊन टाकले. तसा कावळा गाणे म्हणू लागला. कानात तेल घालूया, कानात तेल घालूया. शिपायाने राजास सांगितले की कावळा गाणे म्हणतो, जा त्याला तुपाच्या डब्यात टाका. शिपायाने कावळ्यास तुपाच्या डब्यात टाकले. तेथे कावळा गाणे म्हणू लागला. तुपाचे गोळे खाऊया. राजाने सांगितले, गुळाच्या डब्यात टाका. शिपायाने कावळ्याला गुळाच्या डब्यात टाकले. आता मात्र राजाला खूपच राग आला. जा त्याला घराच्या छपरात टाकून या. शिपायाने कावळ्यास तसे केले. परंतु कावळा गाणे म्हणू लागला. कौल चालायला शिकूया, कौल चालायला शिकूया. आता मात्र राजाला हसू आले. त्याने कावळ्यास पकडून आणा अशी आज्ञा केली. राजाच्या दरबारात त्या कावळ्याला हजर केले. राजाने विचारले, का रे कावड्या, तुला विहिरीत टाकलं, चिखलात टाकलं, तेलाच्या तुपाच्या गुळाच्या डब्यात टाकलं, सरतेशेवटी घराच्या छपरावर टाकलं, पण तू रडत नाहीस, मेला नाहीस. तुझ्यासाठी एक पाण्याचा हौद बांधून देतो. त्यातले पाणी तू पीत जा. मग तर तू या बायकांचे पाणी उष्टे करणार नाहीस ना? कावड्याने नाही अशी मान हलविली. शिपायाला कावड्यास सोडून देण्यास सांगितले व त्याच्यासाठी एक मोठा हौद बांधा अशी आज्ञा केली. राजाने दरबार बरखास्त केला. कावळा आनंदाने येऊन हौदातले पाणी पीत जाऊ लागला.